नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सिद्धार्थ परीट। व्हिडिओला अंतपर्यंत नक्कीच पहा। खूप छान कार्यक्रम आहे आणि असे कार्यक्रम सर्वच शहरांमध्ये व्हायला पाहिजे। तर चला व्हिडिओ सुरू करूयात। नमस्कार। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखा आपणा सर्वांचे इथे हार्दिक स्वागत करीत आहे। जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता 31 डिसेंबर जवळ आल्यामुळे सगळ्या समाजामध्येच न्यू इयरच्या पार्ट्या खूप प्रमाणामध्ये होत आहेत आणि या न्यू इयरच्या पार्ट्यांमध्ये आपण बघतोय की अनेक तरुण दारू प्यायला सुरुवात करतात। फक्त दारूच असं नाही तर वेगळे प्रकारचे जे व्यसन आहेत त्याची सुरुवात अनेकदा या नवीन वर्षाच्या स्वागताला होते आणि ही जी काही प्रथा सध्या समाजामध्ये प्रचलित होत चाललेली आहे ती दारू पिण्याची फॅशन मीडियामध्ये, पिक्चरमध्ये, सिनेमामध्ये बघून स्मोकिंग करण्याची स्टाईल डेव्हलप करणं आणि या अशा विविध प्रकारच्या फॅशन फॅडच्या नावाखाली सध्याची जी तरुण पिढी व्यसनांच्या आहारी चालली आहे तर त्याचा आपण इथे विरोध करतोय। तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती समाजातल्या फक्त अंधश्रद्धांवरतीच काम करते असं नाही। अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाबरोबरच आपण समाजामध्ये विविध समाज उपयोगी उपक्रम सुद्धा करत असतो आणि त्याच्यासाठी म्हणून आज आपण व्यसनाला बदनाम करूया। आपण नवीन वर्षाची सुरुवात दारूने न करता दूध पिऊन करूया की जे आपल्या शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी आहे आणि म्हणून नो वाईन नो बियर, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर असा संदेश आज आपण इथे देतोय आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्या आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला एक साहित्यिक ज्येष्ठ पाहुणे लाभलेले आहेत। मी लोखंडे सरांना अशी विनंती करते की त्यांनी त्यांची ओळख करून द्यावी। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेच्या वतीनं दुधाचा दारूचा नव्हे हा भरगच्च कार्यक्रम विष्टी यांच्या सौजन्यानं आपण करत आहोत। आज आपल्याला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर शिवाजीराव देशमुख हे लाभलेले आहेत। शिवाजीराव देशमुख यांनी विवेकानंद संस्थेमध्ये जवळजवळ 39 वर्षे सेवा केली। मराठी विभाग प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले। त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यावर PhD केलेली आहे
आणि त्यानंतर जवळजवळ 39 विद्यार्थ्यांनी MPhil त्यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सोलापूर या शाखेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित आपण सर्व रसिको, खरं तर अत्यंत स्तुत्य आणि चांगला उपक्रम त्याचं आपण आयोजन केल्याबद्दल सुरुवातच मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. एक वेगळा आगळा असा हा उपक्रम आपण सोलापूर वासियांना आपण देत आहात. सोलापूरमधून एक चांगला संदेश. तर 14 जानेवारी सोलापूरच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. 1 जानेवारी तर आहेच आहे, तर 14 जानेवारी दरम्यान आपल्या सोलापूरमध्ये यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आणि प्रारंभ होत आहे. अशा परिस्थितीमध्ये न दारूचा न म्हणता न दुधाचा आपण म्हणावा आणि खऱ्या अर्थानं पाश्चात्याचं अनुकरण न करता आमच्यापासून, आमच्या महाराष्ट्रापासून तो सगळ्यांनी अनुकरण करावं हे एक भावना या निमित्तानं आपण समोर ठेवता हे निश्चितच आनंदाचा हा क्षण आहे असं मला वाटतं. आपण पाहतोय गेले 5-6 दिवसापासून मी कालच कोल्हापूरला गेलेलो होतो. अक्षरशः कोल्हापूर ते सांगलीपर्यंतचे 2-2, 3-3 तास रस्त्याचं ट्रॅफिक जाम झालेलं होतं. त्याचं कारण असं होतं की गोव्याला जाणारी जी मंडळी जी आहेत गेल्या 8-10 दिवसापासून गोव्याचे सगळे बीच आणि प्रामुख्याने काही बोटींचं बुकिंग झालेलं आहे. हा जाणारा वर्ग जो कुठला आहे हा बहुतांश मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील मंडळी तिथे गेलेले आहेत. 2-3 दिवस जाणं बेहोशपणानं खऱ्या अर्थात तिथं आनंद साजरा करणं. कालच एक बातमी टीव्हीला पण आपण पाहिली असेल की पुण्यामध्ये 3-4 मुलं समुद्र किनाऱ्यामध्ये वाहून गेलेली आहेत. वास्तविकमध्ये ही परिस्थिती बदलावी याकरिता आपण हे जे काम करत आहात निश्चितच चांगलं आहे. कारण हे पाश्चात्याची संस्कृती महाराष्ट्रामध्ये रुजणारी नाही. आमची संस्कृती ही, आमची परंपरा खूप मोठी आहे. आमच्याकडे संत साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं आहे. व्यसनापासून दूर राहा असं मोठ्या प्रमाणात सांगितलं आहे. साहित्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणातून झालेलं आहे. खरं तर पूर्वी पथनाट्य या माध्यमातून समाज जागृती केली जात होती. आता पुन्हा त्याची गरज निर्माण होती की काय अशी परिस्थिती आलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण एक सर्वांनी शपथ घेऊया की 31 जानेवारी हा सण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रीयन पद्धतीनं, साध्या पद्धतीनं, अगदी दारूपासून किंवा कोणत्याही व्यसनाला आम्ही बळी पडणार नाही अशा पद्धतीने आपण शपथ घेऊया. आणि खऱ्या अर्थानं आपण चांगल्या अशा पद्धतीने आयोजन केल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो. मी 10 मिनिटांपूर्वी माझं लोकांनी सगळं बोलत असं ताबडतोब यामध्ये थोडीशी पार्श्वभूमी मला माहीत नव्हती, पण दुधाचा एवढाच एक क्यू मला त्यांनी दिला त्याबद्दल त्यांचंही आभार मानतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मला निमंत्रित केलं, हा बहुमान दिला त्याबद्दल आपल्यासोबत आभार मानतो. आमतो जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण अगदी अचानक बोलवल्यानंतर आलात त्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखा आपली अत्यंत आभारी आहे. आणि सर्वात मोठे आभार मी हेमंत शहा सरांचे मानेन की त्यांनी गेल्या वर्षी आपला उपक्रम आपण इथे समोर बसस्टॉपच्या इथे करत होतो ते पाहून त्यांना आयडिया सुचली आणि त्यांनी सांगितलं की याच्यानंतर आमच्याकडेच करायचा आणि पूर्णपणे स्पॉन्सरशिप मी देतो. त्याच्यामुळे खूप आभार. कारण समाजामध्ये जे चांगले उपक्रम घडत असतात त्याच्यासाठी पाठबळ देणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि अशा चांगल्या विचारांना शहा कुटुंबीयांनी सगळ्यांनीच आपल्याला जे पाठबळ दिलेलं आहे त्याबद्दल मिष्टी मिठाई आणि हेमंत शहा सरांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत. त्यांचं पूर्ण कुटुंबच आज आपल्याला इथे दिसतंय की त्यांच्या कुटुंबाने या चांगल्या विचाराचा एक पायंडा इथे पाडलेला आहे. त्याच्यामुळे आजच्या या आपल्या कार्यक्रमाला आपल्याला हे सगळे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. आणि हा जो विचार आहे की आपण व्यसनाला बदनाम करूया, व्यसन थांबवूया आणि आपलं समाज जो आहे तो आरोग्यदायी बनवूया, याच्यासाठीचा आजचा हा उपक्रम आहे. हेमंत शाह मिष्टी मिठाई सरांचं या कार्यक्रमाला जे उपस्थित झाले आहेत खास आभार मानतो. आणि हे जे पौष्टिक वस्तू आहे दुधाचा हे सर्वजण ह्याला अनुकरण करायला पाहिजे. की आजकाल आपण बघतो जी युवा पिढी आहे ते जे आपण बिअर दारू जे पण म्हणतो जे पौष्टिक नाही फक्त एक व्यसन आहे त्यामध्ये सर्वजण बळी पडत आहे आणि आपली युवा पिढी पूर्ण बरबाद होत चालली. त्यामुळे हे जर पौष्टिक वस्तू पिलं तर आरोग्याला पण चांगलं असतं. आणि सर्व बदाम, पिस्ता, ड्रायफ्रूट, केशर इलायची घालून
प्युअर आपलं जे ॲग्रिकल्चर जे म्हणतो आपलं इंडियन संस्कृती आहे ते ह्याच्यानी जोपासली जाते. असं आपण म्हणतो की प्रत्येक कत्तलखाने उघडते ते बोलत किंवा जर दूध पिणार नाही लोक दारू पिणार तर मग ते असंच होणार आहे सगळं. त्यामुळं दूधचा वापर वाढायला पाहिजे. पौष्टिक आहे, आरोग्यदायक, हे सर्वजण करेन असं प्रत्येक वर्षी आमच्याकडे या असं आमच्या सर्वांना दुधाचा नाही दारूचा, दुधाचा नाही दारूचा, दुधाचा नाही दारूचा, चला व्यसनाला बदनाम करूया, चला व्यसनाला बदनाम करूया, चला व्यसनाला बदनाम करूया. नो वाईन नो बियर, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, नो वाईन नो बियर, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. व्यसनाला ठेवू दूर, निरोगी आयुष्य सुखी भरपूर, व्यसनाला ठेवू दूर, आयुष्य भरपूर. निर्धार करूया व्यसनमुक्तीचा, निर्धार करूया व्यसनमुक्तीचा, करूया व्यसनाच्या प्रतिष्ठेचा, संकल्प करूया व्यसनाला पार करूया. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. नाही खाणार, नाही पिणार, दुधाचा, दुधाचा नाही दारूचा, नाही दारूचा, दुधाचा, दुधाचा, नाही दारूचा, नाही दारूचा. नो वाईन नो बियर, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, नो वाईन नो बियर. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. दुधाचा, दुधाचा, नाही दारूचा, नाही दारूचा, दुधाचा. नाही दारूचा. आता आपण स्वागत करूया. सुंदर उपक्रम यांनी सुरू केलेला आहे की खरंच दारूबंदी ॲक्च्युली झालीच पाहिजे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे. इवन काही धर्मांमध्ये ना दारूबंदी हराम समजली जाते, तसं आपल्यामध्ये सुद्धा दारूबंदी झालीच पाहिजे, ज्याच्यामुळे सर्व कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून थांबतील. थँक्यू.
प्रतिसाद मिष्टी मिठाई यांच्या सहकार्याने आम्ही द दुधाचा नाही दारूचा असा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. रस्त्यावरच्या सर्व नागरिकांना आम्ही हा संदेश देतोय की नवीन वर्षाचं स्वागत जे आहे ते आपण व्यसनाने न करता चांगल्या आणि आरोग्यदायी गोष्टी करून केलं पाहिजे. जेणेकरून आत्ता सध्या समाजामध्ये आपल्याला जे दिसून येत आहे की अनेक लोक न्यू इयरच्या पार्ट्या करत आहेत आणि या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यसनाला सुरुवात केली जाते. असं पाहण्यात आलेलं आहे की प्रत्येक माणूस व्यसनाची सुरुवात ही शक्यतो अशा पार्ट्यांमध्ये न्यू इयरच्या पार्ट्यांमध्ये करत असतो आणि म्हणून आपण नवीन वर्षाचं जे स्वागत आहे ते व्यसनांनी न करता चांगल्या आणि आरोग्यदायी गोष्टींनी केलं पाहिजे. आणि म्हणून सध्या व्यसनाला फॅशन न बनवता आपण त्या व्यसनाला बदनाम केलं पाहिजे आणि आपण आरोग्यदायी चांगल्या गोष्टींचाच आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे. आणि म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समिती सर्व नागरिकांना दूध वाटप करून द दुधाचा नाही दारूचा असा संदेश सगळ्या तरुणाईपर्यंत पोहोचवत आहे की जेणेकरून समाजामध्ये व्यसनांमुळे ज्या अनेक घटना अनेक अपराध आपल्याला घडताना दिसून येत आहेत. अनेक ॲक्सिडेंट्स जे असतात रस्त्यावरचे ते ॲक्सिडेंट्स असतील, अनेक मारामाऱ्या, खून, या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर बऱ्याचदा ती लोक कुठेतरी व्यसनाच्या आहारी जाऊन त्या व्यसनाच्या धुंदीमध्ये त्यांच्या हातून अपराध हा झालेला असतो. आणि म्हणून आपण व्यसनाला बदनाम करूया, व्यसनापासून दूर राहूया आणि आपण आरोग्यदायी चांगलं आयुष्य सर्वांनी जगूया हा संदेश कुठेतरी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती देत आहे. आणि म्हणून आज आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे की नो वाईन नो बियर, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. सगळ्यांचं नवीन वर्ष आरोग्यदायी आणि चांगलं जावं हीच आमची अपेक्षा आहे. आणि म्हणून समाजाने व्यसनापासून दूर राहून चांगल्या दूध पिण्यासारख्या गोष्टीपासून या वर्षाची सुरुवात करूयात. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी पुष्पा किरण. काही दारूकडे वळतात त्यांनी दारू न पिता हे दूधच घ्यायला हवं हा यांचा संकल्प आहे अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचा. तेव्हा द दुधाचा द दारूचा नाही. तेव्हा सगळ्यांना तरुणांना मित्रांनो, मी फोटोग्राफर आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे सगळे सर्व्हिसेस देत असतो. जर का आपल्याला कोणतेही कार्यासाठी जसं की लग्न, कॉन्फरन्स, सेमिनार यासाठी जर का फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. सर्व्हिस ऑल ओव्हर भारत.